सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज ना इकडे मी फ्रीज डीप क्लीन करायला घेतलेला आहे आणि फ्रीज डीप क्लीन करताना काही गोष्टी आपण जर का लक्षात घेतल्या, काही गोष्टींची आपण काळजी घेतली किंवा काही गोष्टी आपण टाळल्या तर आपला फ्रीज नेहमी असा ऑर्गनाइज आणि डीप क्लीन करायची गरज पडणार नाही आहे. आपण रोजच्या वापरातच जर का व्यवस्थित फ्रीज वापरला आणि व्यवस्थित काही गोष्टी आपण टाळल्या तर आपला फ्रीज नेहमीच असा ऑर्गनाइज दिसणार आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ असा दिसणार आहे. तर तेच मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी फ्रीज आपण क्लीन करायला घेताना काय करायचं आहे की मागची जी पिन लावलेली असते ना, प्लग तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण डीप क्लीन करायला घेणार आहोत. तर इकडे आता पिन वगैरे काढून घेतली, ऑफ केलं आहे बटन मी आणि त्यानंतर सगळ्या वस्तू आता फ्रीजमधल्या काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की माझा डबल डोअर असा फ्रीज आहे. तर आत्ता काय झालं आहे ना, की सगळ्या घराघरांमध्ये फ्रीज सगळ्यांकडेच असतो आणि आपण त्या फ्रीजला अगदी कपाट करून टाकतो. म्हणजे जे वाटलं ते ठेवतो, जेवढे दिवस वाटलं तेवढे दिवस ठेवतो. असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे. फ्रीज जर का आपल्याला नेहमी ऑर्गनाइज ठेवायचा असेल तर खरोखर ज्या वस्तू खराब होणाऱ्या आहेत म्हणजे दूध, दही, भाज्या, फळं ह्याच वस्तू फ्रीजमध्ये ठेवा. किंवा आपण काय करतो की आणलं की ठेवलं कुठल्याही वस्तू आपल्या एक्सपायरी जरी झालेल्या असतील किंवा त्या खूप दिवस फ्रीजमध्ये पडून राहतात, असं अजिबात करायचं नाही. आपण मस्त फ्रेश भाज्या आणायच्या आहेत. आपण जर का घरात 2-3 जणं असणार आणि पाव किलो भाजीमध्ये आपल्याला होत असेल तर आपण काय करतो, बाजारात भाजी स्वस्त आहे म्हणून मग आपण 1 किलो आणतो, अजून जास्तीची आणतो आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवतो आणि लागलीच काय आपण 2 दिवसांनी ती भाजी करत नाही. आपण 2-3 दिवसाच्या अंतराने भाजी करतो. त्यामुळे सेम भाजी आपण काही खात नाही. आठवड्याला एकच भाजी 2-3 वेळा होत नसते. त्यामुळे ती भाजी खराब होते, फ्रीजमध्ये सडते, कुजते. कारण फ्रीजमध्ये सुद्धा काहीतरी म्हणजे आपण लिमिट असतो की तेवढ्या वेळेपर्यंतच त्या ठिकाणी वस्तू चांगल्या राहतात. त्यानंतर फ्रीजचाही वास यायला लागतो आणि त्या भाज्यांचा वास एकमेकांना लागतो. किंवा ज्या उरलेल्या भाज्या असतात, शिळं अन्न आपल्याला असं वाटतं ना की अरे हां, उद्या खाता येईल किंवा मग रात्री खाता येईल, आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. जर का ते रात्री खाल्लं गेलं नाही तर काढून टाकून द्या किंवा वेगळं काहीतरी कोणाला तरी देऊन टाका. तर असं आपण कोंबत असतो आणि त्यामुळे फ्रीज आपला खूप जास्त म्हणजे भरतो आणि कपाटासारखं त्यामध्ये वस्तू जमा होत असतात. आता उन्हाळा आलेला आहे तर खूप सारे आपण थंड पेय वगैरे आणतो. तर ते पण आपल्याला म्हणजे पाहिजे तेवढेच आणायचे. खूप सारे फ्लेवरचे आणून आपण फ्रीजमध्ये कोंबतो आणि उन्हाळा जरी संपला तरी ती पडलेलेच असतात आणि ते सुद्धा आपण राहू देतो, पुढच्या वर्षी कामात येईल म्हणून. असंही मी बघितलेलं आहे किंवा पूर्वी तर असं मी स्वतःसुद्धा करायची. पण नंतर मला कळायला लागलं की ह्या गोष्टी आपण जर का भरून ठेवल्या तर फ्रीज खूप भरलेला दिसतो आणि खूप साऱ्या वस्तू कोंबल्या जातात आणि त्या तशाच पडून राहतात. तर असं अजिबात आपण करायचं नाही आणि आपल्याला आता डीप क्लीन करायचं आहे. त्यासाठी सगळा फ्रीज मी मोकळा करून घेतलेला आहे आणि एक कप्पा काढून घेते, वरच्या काचा पण काढून घेते म्हणजे छान असा मला स्वच्छ करता येईल. त्यासाठी मस्त कॉटनचा रुमाल घेणार आहे आणि एक लिक्विड तयार करणार आहे. त्यामध्ये आपण मस्त फ्रीज चांगला पुसून घेणार आहेत स्वच्छ आणि त्याच्यातला उग्र वास पण जाईल. तर या ठिकाणी आता सगळे काढून घेते मी एक पार्ट करून आणि एकच भाग मी आता ओपन केलेला आहे. इकडची जी साईड आहे ती आपल्याला अजून करायची आहे स्वच्छ, तर ती पण तुम्हाला दाखवेल. तर आता हे सगळं काढून घेते आणि इकडचा जो पोर्शन आहे ना तर तो पण साफ करण्यासाठी आपण एक आता लिक्विड तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इकडे आता कापड घेतलं आहे. आधी ना काय करते की जे सुकं आहे ते सगळं काढून घेते म्हणजे बारीक बारीक जी घाण पडलेली असते आपण काही काढताना ठेवताना किंवा भाज्यांची, तर ते सगळं आता साफ करून घेते आणि मग ओल्या कपड्याने साफ करणार आहे. अशी जी उपकरणं असतात ना त्यांची जर का आपण वेळोवेळी व्यवस्थित काळजी घेतली तर ती वर्षानुवर्ष चांगली राहतात आणि सारखं आपल्याला डीप क्लीन करायचीही गरज पडत नाही. आपणच थोडंसं हुशारीने जर का त्यांना वापरलं तर खूप छान आपल्यालाच त्याचा फायदा होतो आणि आपला वेळही वाया जात नाही. आता हे डीप क्लीन करायला किती वेळ लागणार आहे, जवळजवळ 1-1.5 तास लागणार आहे कारण फ्रीज पण मोठा आहे. याच्या आधीही माझ्याकडे फ्रीज होता, तो डबल डोअरचा आणि सिंगल असा फ्रीज होता. तर तो पण माझ्याकडे जवळजवळ 10 ते 15 वर्ष होता आणि आत्ता मी बदलवला आहे. हा फ्रीज घ्यायच्या आधी तो परत म्हणजे चेंज केला. तर तो पण मी खूप असा व्यवस्थित ठेवायची. तर तुम्ही बघितला असताना तर आत्ताही तो नवीनच दिसायचा, इतका व्यवस्थित मी त्याला ठेवला होता. आणि वेळोवेळी आपण जर का काळजी घेतली ना तर खूप छान असं राहते आपली वस्तू. तर या ठिकाणी आता एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर लिक्विड सोप घेतलेलं आहे.
ते टाकायचं आपल्याला आणि त्यामध्ये व्हिनेगर टाकायचं. जर का आपल्याकडे व्हिनेगर नसेल तर आपण खायचा सोडा, त्यामध्ये बेकिंग सोडा टाकू शकतो. तो टाकून पण फ्रीज छान असा क्लीन होतो आणि फ्रीजमध्ये जो उग्र वास येतो ना तो पण निघून जातो. त्याशिवाय आपण डिटर्जंट पावडर पण घेऊ शकतो. पण डिटर्जंट पावडर ना थोडंसं चिकट असतं, त्यामुळे खूप वेळ लागतो मग क्लीन करायला. ते चिकट होतं ते पाणी आपण घेतल्यानंतर. तर त्यामुळे आपण लिक्विड सोप घेतला ना तर जास्त बेटर. आणि छान असं एकत्र करून घेतलेलं आहे व्हिनेगर आणि लिक्विड सोप. त्यानंतर विमचं घेतलेलं आहे मी या ठिकाणी, एकत्र करून घेतलं आणि कॉटनच्या कापडाने आता आतून छान असा पुसून घेणार आहे, डीप क्लीन करून घेणार आहे. तर पटकन होऊन जातं अगदी. आणि काळे डाग वगैरे किंवा जर का खूप असं जास्तच खराब झाला असेल तर आपण एखाद्या ब्रशच्या सहाय्याने, जुना जो ब्रश असतो आपला वापरात नसलेला, तर तो घ्यायचा आणि त्याच्याने छान असं क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग कापडाने पुसून घ्यायचं. तर खूप छान असा क्लीन होऊन जातो फ्रीज. चला आता इकडे फ्रीज आता मी क्लीन करून घेते. तोपर्यंत मला एक माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली, तुमच्याशी शेअर करावंसं वाटतं आणि मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला. तर आता ना घराघरात फ्रीज आहेत, पण पूर्वी तसं नव्हतं. आणि आपण जर का एखाद्या खेडेगावी राहत असाल तर वडिलांची बदली खेडेगावात होती आणि आम्ही तिकडेच राहायचो सगळे. त्यावेळेस मी लहान होते आणि त्यामुळे फ्रीज खूप जास्त काही बघण्यात नव्हता. म्हणजे जी गावातली जी प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांच्याकडे फक्त असायचा आणि ते पण 1-2 जणांकडेच आणि खूप काही असं आपलं जाणं येणं नसायचं, त्यामुळे बघण्यात पण नसायचा. त्यानंतर वडील म्हणजे इकडे आम्ही तालुक्याच्या गावी आलो आणि तालुक्याच्या गावी आल्यानंतर मग आम्ही म्हणजे वडिलांनी स्वतःचं घर बांधलं आणि त्यानंतर आम्ही फ्रीज घेतला होता. त्यावेळेस मी 4थीत होती आणि तेव्हा मी फ्रीज काय असतं किंवा काय ते खूप जवळून असं बघितलं होतं. तर त्यावेळची गोष्ट सांगते तुम्हाला. 4थीत होते मी आणि वडिलांनी फ्रीज घ्यायचं ठरवलं आणि फ्रीज त्या दिवशी येणार होता घरी आणि वडील आमचे शाळेत होते. शिक्षक असल्यामुळे ते सकाळी 10ला गेले की संध्याकाळीच यायचे 5-5:30ला शाळा सुटल्यानंतर आणि मधल्या वेळामध्ये फ्रीज येणार होता घरी. तर त्यावेळेस मग आईला सांगून ठेवलं होतं की दुपारी फ्रीज वगैरे येईल, तो घे आणि ते सगळं इन्स्टॉल वगैरे करून जातील ते व्यवस्थित. तर मग फ्रीज येणार होता. तर आम्ही सगळे खूप असे म्हणजे एक्साईट होतो की फ्रीज येणार आहे आज घरी असं. आणि आला एकदाचा फ्रीज. त्यांनी सगळं इन्स्टॉल वगैरे केलं, सगळं लावून वगैरे केले ते. आणि घरात ना केळं होती, पपई होती, अशा वस्तू होत्या आणलेल्या, म्हणजे फळं होते आणलेले. आणि ते फळं आम्ही फ्रीजमध्ये ठेवले. म्हणजे पपई ठीक आहे, पण केळं कधी फ्रीजमध्ये ठेवत नसतो आपण, तर केळं आम्ही फ्रीजमध्ये ठेवले. आणि मस्त पाण्याच्या बॉटल वगैरे भरून ठेवल्या, दूध, दही जे काय होतं ते ठेवलं सगळं. आणि फ्रीज आणल्यानंतर तरी पण आम्हाला असं वाटायचं ना की काहीच नाही आहे फ्रीजमध्ये आपण जास्त काही ठेवलेलं, सगळं आपलं फ्रीज रिकामंच आहे. डबल डोअरचा वगैरे नव्हता, सिंगल डोअरचाच होता, पण फ्रीज होता आमच्याकडे, म्हणजे आणला होता आणि पहिल्यांदाच आम्ही त्यावेळेस फ्रीज बघितला होता. आणि इतकं ते फ्रीजचं म्हणजे असं नवल वाटायचं ना की अरे किती छान गार पाणी होतं याच्यामध्ये. त्याच्या आधी आम्ही फ्रीजचं गार पाणी मी तरी कधीच प्यायले नव्हते. माठातलंच गार पाणी आणि ते माठातली ती वेगळी चव मातीची, तेच गार पाणी आम्ही प्यायलं होतो. फ्रीजचं पाणी आम्ही कधीच प्यायलं नव्हतं तोपर्यंत. तर असं काही ही फ्रीजची आता गोष्ट मला आठवली आणि तुमच्याशी शेअर केली. पण आता ना घराघरात फ्रीज आहे, त्यामुळे काही असं नवल काही वाटलेलं नाही आहे. पूर्वी फार असं विशेष वाटायचं ते ज्यांच्याकडे फ्रीज असेल काय असेल तर. तर वडील संध्याकाळी आले आणि त्यांनी बघितलं की फ्रीजमध्ये केळं पण ठेवले. मग ते म्हटलं की केळं वगैरे फ्रीजमध्ये नसतात ठेवायची, केळं बाहेरच ठेवायची असतात. तर ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ऐकून कमेंट्समध्ये. तर इकडे आता ना त्याच लिक्विडने मी जे हे आतली जी भांडी आहेत ना ती पण आता सगळी स्वच्छ करून घेते. कारण ती खूप काही जास्त खराब नाही झाली, त्यामुळे मी फक्त पुसून घेणार आहे ती त्याच लिक्विडने आणि छान अशी क्लीन झाली. तर ते पण आपण आता इकडे लावून देऊया. आणि हे आता बाकीची भांडी पण मी या ठिकाणी लावून देते. ती पण स्वच्छ अशी पुसून घेणार आहे त्याच लिक्विडने. आणि इकडे बघू शकता आता किती पसारा काढला आहे मी पण. तर तो सगळा काढल्यावर खूप जास्त दिसत होता. आणि इकडे ना आता हे जे आईस्क्रीमचे डबे आहेत ना, तर तेच मी वापरणार आहे. म्हणजे इतर वस्तू त्यामध्ये ठेवून द्यायला, कारण मिरची वगैरे, कोथिंबीर या सगळ्या वस्तू ठेवायला हे डबे कामात येतात. आणि कसं आहे ना की आपण ऑनलाईन वगैरे पण भाजीचे डबे आपल्याला असे मिळतात. पण मग आता आहे तर ते यूज करायला काहीच हरकत नाही आणि छान असं ऑर्गनाईज दिसतं आपलं फ्रीज. आणि वस्तू पण आपल्या म्हणजे खराब होत नाही, एकमेकांना त्यांचा वास लागत नाही. तर त्यामुळे मी हे यूज करते या ठिकाणी, कारण आमच्याकडे आईस्क्रीम ही खूप वेळा येत असते आणि खूप सारे डबे माझ्याकडे जमा झाले आहेत. तर त्यामुळे म्हटलं चला त्यांचाच वापर करूया. आणि कसं आहे ना, आपण जर का एवढा हा डोलारा घेतलेला आहे फ्रीजचा, तर तो आपण आवरायची पण आपल्याला तयारी आपण दाखवावी लागणार आहे. तर त्यामुळे आज सगळं मग डीप क्लीन करूया म्हटलं आणि तुमच्याशी शेअर करूया.
तर या ठिकाणी आता सगळ्या भाज्या वगैरे लावून घेते इकडे आणि बाकीचं इतर सामान पण फ्रीजमध्ये लावून देते आणि जो नको आहे ना तर तो सामान लागलीच काढून घेते मी प्रत्येक वेळेला असंच करते, म्हणजे रोजच्या रोज मी असं थोडं शॉर्टेज करत असते. जे मला नको आहे किंवा जे जास्तीचं ठेवलं गेलं आहे ते लागलीच काढून घेत असते मी, कारण त्यांचा वास दुसऱ्या वस्तूंना लागतो, त्यामुळे बाकीच्याही वस्तू खराब होतात. त्यामुळे मी ते लागलीच करते. आणि आता हे असे चिवड्याचे पॅकेट्स वगैरे थोडे त्यांनी खाऊन ठेवलेले असतात आणि पुन्हा त्यांना खायचे असतात, पण मग ते एकदा फोडल्यानंतर ते मग तसंच पडतं. त्यापेक्षा ते डब्यात घालून ठेवले ना तर छान असं दिसायलाही छान दिसतात आणि व्यवस्थित राहतात, वास पण लागत नाही एकमेकांचा. तर इकडे आता ना अजून एक गोष्ट आठवली, म्हणजे जेव्हा माझं नवीनच लग्न झालं होतं आणि मी सासरी आले तर आमच्या सासूबाईंना फ्रीजमध्ये काय काय ठेवायच्या तुम्हाला सांगते. रवा, मैदा, शेंगदाणे आणि खोबरं, म्हणजे खोबऱ्याचा कीस असेल किंवा खोबऱ्याच्या वाट्या असतील ते सुद्धा त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या. एवढंच नाही तर त्या बाजरीचं पीठ पण फ्रीजमध्ये ठेवायच्या. का तर ते 8-15 दिवसानंतर कडवट लागतं आणि फ्रीजमध्ये जर का ठेवलं तर ते 1-2 महिने सहज राहतं. त्यामुळे त्या बाजरीचं पीठही फ्रीजमध्येच ठेवायच्या. तसं तर बाजरी वगैरे खूप जास्त खायची नाही, पण कधीतरी जर का दळून आणली तर त्या फ्रीजमध्येच ठेवायचं ते पीठ. आणि ते मी सुद्धा अजूनही करते. बाकीच्या वस्तू तर मी ठेवत नाही, म्हणजे रवा, मैदा वगैरे ह्या वस्तू अशा काही जास्त मी ठेवत नाही फ्रीजमध्ये, त्या वरतीच ठेवते. आणि ते मी पहिल्यांदा त्यांच्याकडे म्हणजे इकडे आल्यानंतर बघितलं होतं आईंचं. तर असं काही त्यांची सवय होती आणि त्यातली एक सवय मी पण घेतली, की बाजरीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याचा फायदाच होतो, कारण खरंच कडवट होत नाही म्हणजे पीठ. तर या ठिकाणी आता फ्रीज आपलं लावून झालेला आहे आणि ज्या नको असलेल्या वस्तू ना त्या सगळ्या मी काढून टाकल्या आहे. तर इकडच्या बाजूला आता वरती पीठ ठेवलं आहे, खाली बिस्किट वगैरे त्याचा डब्बा ठेवला आहे, इकडे मसाले ठेवले, इकडे दुधाचा पॅक ठेवला आहे मी. आणि त्यानंतर खालच्या डब्यांमध्ये ज्या कधीतरी लागणाऱ्या वस्तू आहे तर त्या मी ठेवलेल्या आहेत. तर इकडे आता खाली फ्रीजर आहे आणि हा फ्रीजर आपण वरचा फ्रीजसुद्धा फ्रीजरमध्ये कन्वर्ट करू शकतो, अशा प्रकारचा आहे. जर का खूप जास्त आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायच्या वस्तू असतील किंवा बर्फ वगैरे करायचं असेल तर वरचं फ्रीज पण फ्रीजरमध्ये कन्वर्ट करता येतं. तर चला, फ्रीज तर आता इकडे आवरून झालेला आहे माझा आणि हा दुसरीकडे पसारा झाला आहे तयार आता. तर इकडचा पसारा पण आता आवरून घेते आणि त्यानंतर मग झाडू वगैरे मारणार आहे आणि मस्त असा गरमागरम चहा घेणार आहे मी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सारी अशी मेहनत असते प्रत्येक व्हिडिओच्या मागे आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगलं कसं पोचवता येईल तोच प्रयत्न असतो. तर चला, असंही तुमचं भरभरून प्रेम आपल्या व्हिडिओला मिळतं आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. पण ह्याही व्हिडिओला तसंच प्रेम द्या, प्रतिसाद द्या. मोठा व्हिडिओ, लाँग व्हिडिओ फुल वॉच करा आणि शॉर्ट व्हिडिओला जसं तुम्ही खूप सारं प्रेम देतात तसंच मोठा व्हिडिओही बघा आणि कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा. तर आता इकडचं पण आवरून घेते आणि ज्या वस्तू अशा वर आपण एक आवरला की दुसरीकडे वस्तू आपण ठेवत असतो आणि तिकडे पण असा राडा होत असतो, ते मला अजिबात आवडत नाही. आता ते पण इकडे आता आवरून घेते आणि मस्त झाडू वगैरे मारून घेते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत.